कंगराळी पार्वतीनगर एरिया आहे आणि इथं साप आलाय. सुष्मिता आहे माझ्यासोबत आणि इथं याने खोदाखोदी करायला सगळं काढाले. त्याच्यामध्ये साप गेला. आपण आता पकडूया. खोदा पहाड निकला चुहा. दोन साप सुद्धा एका ठिकाणी असू शकतात. आता हा आम्हाला नाणेटी मिळाला. नाणेटी हा थांबा गार्डन मध्ये राहणारा साप आहे. हा बफ स्ट्रिप्ट किलबॅक आणि हा एक मिळाला. अजून एक आहे म्हणाले त्यांनी. बघूया असू शकतात. एका ठिकाणी 2-2, 3-3, 4-4 सुद्धा साप राहतात. कारण जागा तशी असल्यामुळे पूर्ण पोकळ आहे. त्यामुळे हा नाणेटी मिळाला. आता पुढचा मोठा साप आहे म्हणाले. बघूया आपण ह्याला आधी पॅक करूया. एवढं सगळं त्यांनी खोदले पण तो जो मेन साप ज्यांनी जो पहिला बघितले होते तो तर मिळाला नाही. नाणेटी फक्त मिळाला इथं. म्हणजे असे कित्येक साप असतात तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. कारण एक साप पकडायला अजून दुसराच मिळाला आणि तो कुठं गेला माहिती सुद्धा नाही. त्यामुळे घाबरायची काही गरज नाही आहे. ते काय एका ठिकाणी राहत नाहीत. बाजूला पूर्ण पाठीमागे पूर्ण शेती. आता दिवस उजेड होता तेव्हा आम्ही व्हिडिओ चालू केलेला. तर हे सगळं काढल्यावर ते अंधार झाला आहे. पूर्ण पाठीमागे पूर्ण शेती आहे. त्यामुळे भरपूर साप राहतात. काळजी घ्या. पण हाच साप तुम्हाला येऊन चावेल किंवा ही अशी खोटीची मनात भीती आहे ती ठेवू नका अजिबात. आवडला व्हिडिओ जरूर लाईक करा. धन्यवाद.